नमस्कार मित्रांनो, परत एक नवीन मैदानचा अपडेट घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे। तर मित्रांनो, आता आपण आहे सावळीच्या पट्ट्यावरती आणि मित्रांनो सावळी गावचं उरसाचं मैदान आयोजित केलेलं आहे या पट्ट्यावरती। तर कशा पद्धतीने मैदान होणार आहे आणि त्याच्या नियम आणि अटी काय असणार आहेत आणि मागच्या मैदानापेक्षा कसं हे मैदान रास्त करून दाखवणार आहेत पंच कमिटी, याच्याविषयी आज आपण पंच कमिटीशी चर्चा करणार आहे। तर या मित्रांनो बघूया आपण आपल्यासोबत पंच कमिटी। आता नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना एकदा तुमची ओळख सांगा। नमस्कार, मी संदीप राजेंद्र बंडगर, माजी उपसरपंच। आम्ही सर्वजण सावळी ग्रामस्थ व नेते मंडळी सर्वजण मिळून एकत्रित गावचा साकडे सुलतान उरूस व बसवेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान ठेवलेलं आहे आणि ते परमिशन घेऊन ठेवलेलं आहे। तरी लोकांचा गैरसमज आहे की परमिशन आहे का नाही, काय काय मिळाले का नाही, पण तसं काय नाही आहे। परमिशन काढलेलं आहे आणि मैदान हे रास्त नियमाप्रमाणे आम्ही करणार आहे। हे मैदान किती गटांच्या मध्ये आयोजित केलेलं आहे? हे मैदान जनरल, ब गट, दुसरा चौसा, आदत हे 4 गटात मैदान केलेलं आहे। या मैदानची तारीख वेळ कशा पद्धतीने असणार? या मैदानची तारीख आहे 21/11/2025 आणि मैदानची वेळ आहे सकाळी 8:30 वाजता सुटणार आहे करेक्ट। तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे। बरोबर। गाड्याची नोंदणी जी आहे ती पट्ट्यावरती येऊन करायची आहे काय गाड्या ऑनलाईन नोंदणी चालू आहे? आत्ता सध्याला आमची ऑनलाईन नोंदणी चालू आहे आणि मैदानच्या आधी सुटायच्या आधी सर्वांनी प्रवेश फी जमा करावी आणि सर्वांना प्रवेश फी ही 10% आम्ही ठेवलेली आहे। आणि येताना सर्वांनी बैलाचे फोटो, लंपी सर्टिफिकेट, आधार कार्ड घेऊन येण्याचं आहे। आणि ह्या मैदानासाठी परवाचं जे कुपवाडचं मैदान जे झालं ह्या पट्ट्यावरती अतिशय सुंदर पद्धतीने झालं। त्या मैदानची चर्चा पण बऱ्याच ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाली, बरोबर। त्या मैदान जे जसं झालं तसंच त्याच्यापेक्षा हे रास्त होणार काय, तसंच होणार? कशा पद्धतीने हे मैदानचं नियम आणि अटी असणार आहे? परवाचं मैदान देखील रास्त झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी पार पाडलेलं आहे। आणि त्यांनी कार्यकर्ते जरी संदीपदादा असू द्यात, आम्ही असू द्या, सर्वजण आम्ही सर्व ग्रामस्थ असू द्यात, सर्व मिळून एकत्र करत असल्यामुळे हे मैदान त्याच्यापेक्षा पण आधी नियमाचं पालन करून होईल। बरोबर। तर मित्रांनो, कशा पद्धतीनं हे मैदान होणार आहे याच्याविषयी आता आपल्याला पंच कमिटीनं सांगितलेलं आहे। दादा नमस्कार। नमस्कार। तुमची ओळख एकदा सांगा। नमस्कार, मी विजय दशरथ शिंदे, सावळीतलं प्रॉपर आहे आणि मैदान हे आम्ही गावच्या यात्रेनिमित्त साखळी सुलतान उरसाव बसवेश्वर यात्रेनिमित्त मैदान आम्ही परमिशन काढून मैदान केलेलं आहे। मैदान ही 100% आम्ही रास्त करणारच आहे आणि 4 गटात मैदान होणार आहे। एक आदत, दुसरा चौसा आणि ब गट आणि जनरल हे मैदान रास्त होणार आहे। त्यामुळं आम्ही गावकऱ्यांनी ठरवले कुणीही काठी, लाटे, बॅटरी, मोटरसायकल जर वापर केला तर ह्याचा परिणाम त्यासनी भोगावाच लागेल। पूर्णपणे 100% ही मैदान रास्तच करणार आम्ही। आणि काय सांगाल प्रत्येक गाडीवानाला म्हणा, मालक लोकांना आणि शर्यत शौकीनांना, येणाऱ्या प्रेक्षकांना, यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी एवढं सांगतो की येणारे मोटरसायकल बघायला पार्किंग हे वेगळंच केलं जाईल। मोटरसायकलच्या मध्ये बॅटरी, काठी, लाटी कुणी करू नये, प्रेक्षकांनी सहकार्य करावं ही आमची एक विनंती आहे। आणि गाडीवानाने आम्ही सांगेल त्या पद्धतीने गाडीवानाने व्यवस्थित गाडी चालक व्यवस्थित राहावं। अण्णा, आता या मैदानामध्ये गाडीवानांच्यासाठी काय तुम्ही नियमावली बनवल्या म्हणत होता, काय बनवले? आम्ही गाडीवानासाठी गाडी चालकाला एवढंच विनंती करणार आहे, अंडरबँड बनेलवर त्यानं वैयक्तिक एकट्यानंच बसावं। गाडीत कुठं बॅटरी जरी गावली किंवा काही झालं असं आढळत आलं तर आम्ही ती गाडी बाद करणारच, बाहेर काढून बघलेला लावणारच आणि त्याच्यावर काय ते कायदेशीर कारवाई होईल। बरोबर। आता परवाच्या मैदानाला जो पट्टा होता तोच पट्टा आहे का त्याच्यात? हा, आमचा पट्टा आहे तोच आहे। परवाचे आम्ही कुपवाडचे मैदान जे भरवलं होतं सावळीला तेच पूर्णपणे पट्टा आहे, त्यात काही बदल नाही आहे। आणि गाडी ही पूर्णपणे ड्रोन कॅमेरा कुठं काय ढकली बॅटरी झाली ही आम्हाला ड्रोन कॅमेऱ्याच्या ह्याच्यातून आम्ही बक्षीस दिलं जाईल। अण्णा, तुम्ही काय सांगाल या सावळीच्या मैदानाबद्दल? आम्ही साकडे सुलतान व बसवेश्वर यात्रेनिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाडीचे क्षेत्र शर्यती ठेवलेले आहेत। काय बिना लाटी व बिना काठी, बिना बॅटरी मैदान होणार आहे। काय जरी कोणी बॅटरी लावली तर लाखाच्या मैदानाला बॅटरी लावली तर आम्ही त्यांची गाडी कॅन्सल केलेली आहे सावळी मैदानच्या मध्ये। आणि जे
पंच कमिटी म्हणजे जे पळवणार आहेत त्यांना काय वाटणार की आम्ही बक्षीस रास्त देईन, काय गाड्या पळायला बॅटरी लागली आम्ही बक्षीस देणार, ड्रोन कॅमेरा बघून बक्षीस आम्ही सगळे देणार आहे. काय कुणीही ड्रायव्हरने किंवा मालकाने आगाऊपणा करू नये, रास्त मैदान व्हावं एवढीच आमची इच्छा आहे इथं. आणि जर मोटरसायकलवाल्याने कुणी जर बॅटरी लावली किंवा ड्रायव्हरांनी जर बॅटरी लावली तर आम्ही त्यांची गाडी बाद करणार एवढंच आम्ही सांगतो. आणि पंचाचा निर्णय अंतिम राहील, पंचाच्या पुढं कुणीही काही बोलायचं नाही. आणि पंचाने गाड्या होई केल्याशिवाय कुणीही होई करायची नाही. जर होई केली तर त्यांचे प्रवेश जप्त केली जाईल आणि त्यांची परत गाडी सोडण्यात येणार नाही, एवढं तुम्ही सांगतो. काय सांगाल तुम्ही या सावळीच्या उरसाच्या मैदानाबद्दल? मी सावळी गावचा तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौगुले. आपल्या सर्व शर्यत शौकीनांना आणि सावळीला बसवेश्वर देवाची यात्रा व साखळे संतान देवाचा उरूस या ठिकाणी यात्रा भरवल्या. त्या यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यती आम्ही सावळी गावच्या सर्व नागरिकांनी, यात्रा कमिट्यांनी हे शर्यत आयोजन केलेलं आहे. तर सर्व शर्यती शौकींनी याचा लाभ घ्यायचा आहे, ह्याची उत्सुकता वाढवा. फक्त सावळी गावचं मैदान हे ऐतिहासिक मैदान आहे. इथं आजपर्यंत कुठल्याही शर्यत शौकीनांना, शर्यती बैलगाड्यांना किंवा बाकीच्या चालक मालकांना कधीही कुठलाही प्रकारचे सावळी ग्रामस्थांच्या वतीने कधीही गैरसोयी झाली नाही, कुठलाही दगाफटका झालेला नाही. सगळे जे आपुलकीचं इथं मैदान भरते. फक्त सावळीत येऊन आमच्या सावळी गावची शोभा वाढवावी, चांगलं मैदान आम्ही आयोजित केलेलं आहे. त्या सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा तुमच्याही सहकार्यातनं पण आणि आमच्याही सहकार्यातनं पण नियोजन करून, पालन करून आपण ह्या सगळ्या यात्रेची जरा शोभा वाढवायची आहे आणि मैदान हे रास्तच होणार आहे. तर मित्रांनो, कशा पद्धतीनं मैदानचं आयोजन केलंय आणि हे मैदान कसं होणार आहे याच्याबद्दल आता पंच कमिटीनं आपल्याला सगळं सविस्तर माहिती दिलेलं आहे. त्यातून एक मित्रांनो सांगतो की मैदान परवाचं जे मैदान लाखाचं झालं त्याच्यापेक्षाही रास्त मैदान हे करून दाखवायचं पंच कमिटीचं एक ध्येय आहे. आणि त्या ध्येयाला मित्रांनो आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. कारण की आत्ताच काही दिवसापूर्वी मोठं मैदान झालं, त्यांना काय झालं, आपल्याच आवडता बैल आपल्याला जवळनं पळत्याला बघायचं होता आणि त्यामुळं तिथं काय काय घडले या सगळ्या पूर्ण जनतेनं बघितले, सगळ्या महाराष्ट्रानं, कर्नाटकानं, देशानं सगळ्या बघितले. त्यामुळं मित्रांनो मैदान बक्षीस किती आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु मित्रांनो आपल्याला आवडता जो बैल आहे पळत्याला, त्याला मित्रांनो जितकं तुम्ही पळायला जागा द्याल, लांब नोबर मैदान बघाल, तितकं तुम्हाला मैदान अतिशय सुंदर पद्धतीने बघायला मिळणार आहे. प्रत्येक मालकांना आणि गाडीवानांना या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की मित्रांनो, की ह्या मैदानाला येताना तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती या. कारण की मैदान हे रास्त होणार आहे, कारण की पंच कमिटीनं योग्य तो प्रसाद देण्याचं नियोजन गच्च लावलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच थांबूया आणि एक अशीच मुलाखत घेऊन लवकरच येऊया. धन्यवाद.